नमस्कार कामगार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे। या मंडळामार्फत जी बांधकाम कामगार योजना राबवली जाते, या योजनेमध्ये फक्त बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्तीच नाही तर टॅबलेट किंवा लॅपटॉपचे वितरण सुद्धा होणार आहे। या योजनेचा अर्ज कसा करायचा, या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे काय आहेत किंवा डॉक्युमेंट जे आहेत ते काय आहे, पात्रता काय आहे, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी जर तुमच्या पाल्यांना नॉमिनी म्हणून जोडलं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। म्हणजेच तुमच्या पाल्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। मग तुमच्या पाल्यांना या ठिकाणी लाभ मिळवण्यासाठी नॉमिनी म्हणून पुन्हा त्यामध्ये अपडेशन कसं करता येईल याबाबतची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती वापरली गेली आहे ती पुढारी वृत्त सेवेतून घेतली आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी मंडळामार्फत जी ही शैक्षणिक योजना राबवली जाते, या योजनेमधून प्रत्येक जिल्ह्यासाठी जवळजवळ 65,000 बांधकाम कामगारांना या योजनेचा फायदा होणार आहे। क्लेम जरी पाल्यांसाठी असला तर तो क्लेम बांधकाम कामगाराचा समजला जाणार आहे। म्हणजे या ठिकाणी जो कामगार आहे त्याने नॉमिनी म्हणून त्यांच्या पाल्यांना जोडलं पाहिजे आहे, त्यांचे शिक्षण चालू पाहिजे आहे आणि जे सगळ्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट किंवा जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट आहे डोमिसाइल सर्टिफिकेट आहे। मित्रांनो, काही बांधकाम कामगार असे आहेत जे बाहेर राहायला गेलेले आहेत किंवा बाहेर राज्यातून महाराष्ट्रामध्ये राहायला आलेले आहेत, तर अशा पाल्यांना किंवा जे कामगार आहेत त्यांना या ठिकाणी जे डोमिसाइल सर्टिफिकेट आहे ते रहिवासी पुरावा म्हणून, महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा म्हणून समजला जाणार आहे। असा पुरावा ज्यांच्याकडे आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। बघा, या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅब आणि लॅपटॉप वितरित केले जाणार आहे। त्याचबरोबर या कल्याणकारी योजनेमध्ये अत्यावश्यक संच म्हणजे भांड्याची पेटीसुद्धा आहे किंवा सेफ्टी किट आहे, या सर्व सुविधासुद्धा आहेत आणि यामध्ये काही अपडेशनसुद्धा आले आहे। यामध्ये अपडेशन असं आहे की जे सेफ्टी किट दिलं जातं त्यामध्ये अगोदर ज्या वस्तू होत्या त्या मायनर वस्तू होत्या, आता त्यामध्ये ज्या एक्स्ट्रा 13 वस्तू आल्या आहेत त्या 13 वस्तूसुद्धा एक्स्ट्रा कोणत्या आहेत ते तुम्ही इथं आय बटनवरती व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करूनसुद्धा पाहू शकता। त्याचबरोबर बांधकाम कामगारांना साहित्यामध्ये आता आणखी 10 वेगळ्या वस्तू मिळणार आहेत, त्यामध्ये प्युरिफाय वॉटर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला भांड्याच्या संचा व्यतिरिक्त आणखी 10 वस्तू मिळणार आहेत। या संबंधित सुद्धा व्हिडिओ आहे बघा। आता या बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेमध्ये पाल्यांसाठी जी शिष्यवृत्ती योजना राबवली जाते त्यामध्ये सुद्धा आणखी कल्याणकारी योजना आहेत, म्हणजेच ही लॅपटॉपचे किंवा टॅबचे वितरणसुद्धा यामध्ये जोडले गेलेलं आहे। या योजनेबाबत म्हणजे ही जी टॅब किंवा जे लॅपटॉप आहे याचे वितरणसुद्धा लवकरच याची अंमलबजावणी चालू होणार आहे आणि लवकरच याबाबत परिपत्रकसुद्धा जाहीर होईल। जर याबाबतचे परिपत्रक जाहीर झाले तर त्यावरती 100% व्हिडिओ बनवला जाईल। त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि ऑल नोटिफिकेशनवरती नक्की क्लिक करा। आता या बांधकाम कामगार योजनेमध्ये ज्या शैक्षणिक योजना राबवल्या जातात त्यामध्ये आता टॅबचे किंवा लॅपटॉपचे वितरण होण्यासाठी काही अटीतटी आहेत। यामध्ये या योजनेमध्ये लाभ कोणाला मिळणार नाही तर या योजनेमध्ये 1ली ते 4थी एवढे शैक्षणिक पात्रता असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणजे तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणि तुम्ही जर नॉमिनी म्हणून तुमच्या पाल्यांना जोडलं असेल, त्याचे शिक्षण 1ली ते 4थी या कॅटेगरीमध्ये असेल तर या ठिकाणी तुमच्या पाल्यांना किंवा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। तर त्याचं कारण असं आहे की जे तुमचे पाल्य आहेत त्यांना तंत्रज्ञानाचा योग्य वापर करता येत नाही आहे आणि त्याच्यामुळेच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। जर तुमचं शिक्षण म्हणजे तुमच्या पाल्यांचं शिक्षण 1ली ते 4थी असेल तर, पण 4थीच्या पुढे जे शिक्षण चालू आहेत त्यांना मात्र या योजनेचा लाभ 100% मिळणार आहे। बघा, या सोर्समध्ये त्यांनी सांगितलेलं आहे 10वी किंवा पुढील वर्गासाठी जे शैक्षणिक पात्र विद्यार्थी आहेत त्यांना लॅपटॉपचे वितरण केले जाणार आहे। 10वीच्या आतमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी टॅब मिळणार आहे आणि 10वी आणि तिथून पुढे जे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी लॅपटॉपचे वितरण केले जाणार आहे। मित्रांनो, या व्हिडिओचा मेन पॉईंट असा आहे की जर तुमच्या पाल्यांचे शिक्षण 10वी आणि 10वीच्या पुढे चालू असेल तरच तुम्हाला या ठिकाणी लॅपटॉपचे वितरण केले जाणार आहे। जर तुमच्या पाल्यांचे शिक्षण 10वी किंवा 10वीपेक्षा कमी असेल, म्हणजे 9वी किंवा 9वीपेक्षा कमी असेल तर तुम्हाला लॅपटॉप नाही तर या ठिकाणी तुम्हाला टॅबचे वितरण केले जाणार आहे। बघा, आता ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक डॉक्युमेंट कोणते लागणार आहे, म्हणजे तुमच्या पाल्यांसाठी तुम्हाला हे डॉक्युमेंट गोळा करायचे आहेत। तर यामध्ये पहिलं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट। ही योजना महाराष्ट्रातील लाभार्थ्यांसाठी आहे, त्याच्यामुळे तुमच्या पाल्यांचे तुम्हाला या ठिकाणी डोमिसाइल सर्टिफिकेट अपलोड करावे लागणार आहे। आता त्याचबरोबर जे डॉक्युमेंट लागणार आहे ते म्हणजे
तुमचे पाल्यांचे शैक्षणिक दाखले म्हणजेच तुमच्या चालू वर्षाच्या शिक्षणाचा दाखला, त्याचबरोबर 10वीचे गुणपत्रक म्हणजेच 10वीचे जे मार्क लिस्ट आहे ते सुद्धा तुम्हाला लागणार आहे। जर 10वीपेक्षा पुढे जर त्यांनी शिक्षण घेतलं असेल तर त्याचा दाखला किंवा त्याचे जे गुणपत्रक आहे मार्क लिस्ट आहे ते लागणार आहे। त्याचबरोबर त्याने ॲडमिशन घेतलं असेल कोणत्या शैक्षणिक वर्षामध्ये तर ते ॲडमिशन पावतीसुद्धा या ठिकाणी लागणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुमचे बँक पासबुकची प्रत लागणार आहे आणि तुमची या ठिकाणी जी बांधकाम कामगार योजनेमध्ये सहभागी झाल्यानंतर मंडळाचे जे सक्रिय कार्ड असते म्हणजे तुमचे जे कामगार कार्ड आहे ते कामगार कार्डसुद्धा या ठिकाणी लागणार आहे। तर अशा पद्धतीने तुमच्याकडे हे सर्व डॉक्युमेंट असतील तर तुम्हीसुद्धा तुमच्या पाल्यांसाठी क्लेम करू शकता। मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण टॅब आणि लॅपटॉपचे वितरण पाहिले। तर फक्त एवढंच नाही तर तुमच्या पाल्यांसाठी शैक्षणिक योजना राबवल्या जातात, त्या योजनेमध्ये तुम्हीसुद्धा तुमच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्तीचा क्लेम करू शकता। आता हा क्लेम कसा करायचा आणि तुमच्या पाल्यांचे शिक्षण किती आहे आणि त्याच्यानुसार त्याला किती स्कॉलरशिप मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा।